घरच्या घरी अगदी 10 मिनिटात पॉपकॉर्न कसे बनवायचे याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यापूर्वी ना आज मला गाडीची क्लिनिंग करायची होती, कारण ना सीट कव्हर्समध्ये थोडासा कचरा अडकला होता. मग तो व्हॅक्यूम क्लिनरने सगळी गाडी क्लीन करून घेतली. आणि त्यानंतर ना आम्हाला 2 दिवसासाठी ट्रॅव्हलिंगला बाहेर जायचं आहे. म्हटलं चला बेस्ट ऑप्शन म्हणजे ना लहान मुलांना काहीतरी खायला लागतंच ट्रॅव्हलिंगमध्ये. मग म्हटलं पॉपकॉर्नच बनवायला घेऊयात आणि तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करूया. कारण बऱ्याचदा काय होतं ना, आपण पॉपकॉर्न करायला घेतलं ना, त्याच्यानंतर ना गॅसचं जर आपल्याला कळालं नाही ना कमी जास्त करायचं, तर ना पॉपकॉर्नची मकई ते जळून जाते. तर काय करायचं, कुकर छान गरम झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये 1 चमचा गावरान तूप घ्यायचं, त्याच्यामध्ये लाल तिखट, मीठ आणि हळद घालायचं. तुम्ही लाल तिखट अवॉइड पण करू शकता लहान मुलांसाठी असेल तर. त्याच्यानंतर मका घालायची, छान परतून घ्यायची, 2 मिनिटं परतू द्यायची आणि त्याच्यानंतर ना वरून झाकण ठेवायचं. गॅस एकदम कमी फ्लेमवर ठेवायचा, म्हणजे ही डाळ मका आपली अजिबात जळत नाही. आणि तुम्ही बघू शकता इतके सुंदर इथे पॉपकॉर्न म्हणजे तयार झाले होते. आणि ना मधून मधून हलवत राहायचं, म्हणजे खाली लागत नाही. आणि त्याच्यानंतर तुम्ही ना बघू शकता सगळ्या पॉपकॉर्नना छान हळद, मीठ आणि सगळं मिक्स झालं होतं. जर हलवत राहिलं ना तर ते सगळं त्याला ना चिकटतं मीठ. आणि तुम्ही बघू शकता इथे सगळी माझी मका एक ना एक फुटली होती, एकही ती ना फुटायची राहिली असं नव्हतं. सगळे पॉपकॉर्न रेडी होते. त्याच्यानंतर ना छान एकदा मी पॅक करून घेतले. इकडे माझ्या बॅग वगैरे सगळ्या पॅक झाल्या होत्या, पण समर्थाचं असं काहीतरी चालू होतं. मी बॅग पॅक केलेलं ना, सगळं काढायचं काम तिचं चाललेलं होतं. तर असं होतं माझा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय. फॉलो मी.